नाशिकच्या जागेवर राष्ट्रवादीचा दावा कायम आहे आणि त्यामुळे तीनही पक्षांच्या दाव्यामुळे वादात सापडलेल्या नाशिकची जागा आता कोणाच्या पदरी पडणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। तीनही पक्षांच्या दाव्यामुळे वादात सापडलेल्या नाशिकची जागा आता कोणाच्या पदरात पडणार हे जवळपास निश्चित झालंय। काल पहाटे 3 वाजेपर्यंत वर्षावर चर्चेसाठी ठाण मांडून बसलेल्या शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा एकदा नाशिकच्या मैदानातून उतरवण्यास ग्रीन सिग्नल मिळाल्याचं कळतंय। याबाबत अद्यापर्यंत अधिकृत घोषणा झाली नसली तरी हेमंत गोडसेंना अयोध्येचा रामलल्ला पावला अशी चर्चा रंगू लागलेली आहे। उमेदवारीवरून नाशिकची जागा हाय व्होल्टेज राहिली आहे असं म्हटलं तरी काही वावगं ठरणार नाही, कारण या जागेवर शिवसेनेचे हेमंत गोडसे, अजय बोरस्ते याखेरीज राष्ट्रवादी काँग्रेसचे छगन भुजबळ आग्रही होते। पण जागेचा तिढा सुटता सुटत नसल्याचं पाहून आणि याचा फायदा विरोधकांना होऊ नये हे जाणून भुजबळांनी सामंजस्यपणा दाखवला आणि उमेदवारीवरून माघार घेतली। पण आपण जरी माघार घेतली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसनं मात्र या जागेवरून माघार घेतली नसल्याचं सांगत हेमंत गोडसेंची वाट अधिकच बिकट केली आहे। आमचा दावा नाशिकच्या जागेवर आहे आणि आमच्याकडे आहेत ना उमेदवार। आमच्याकडे माजी खासदार देवदास पिंगळे आहेत, आमदार माणिकराव कोकाटे आहेत, नंतर ते हरिंगळे महाराज ते आहेत, महिला पाहिजे महिलांसुद्धा आमच्याकडे आहेत। केवळ भुजबळच नाही तर समता परिषदेच्या सदस्यांना देखील या जागेवर राष्ट्रवादीचा दावा असल्याचं सांगत भुजबळांनाच इथून उमेदवारी द्यावी अशी मागणी लावून धरल्यानं नवा ट्विस्ट आला आहे। साहेबांच्या उमेदवारी संदर्भात आग्रही राहणं हे कार्यकर्त्याला खूप सुखावं ठरलं, त्यामुळे कार्यकर्त्याने सर्वात प्रथम त्यांचे आभार मानले। राहिला दुसरा प्रश्न, कार्यकर्त्याला साहेबांची उमेदवारी अपेक्षित होती, कारण ओबीसी समाजाचे प्रलंबित राहिलेले जे प्रश्न आहेत आजही ओबीसी पारंपरिक दृष्ट्या जर बघितला गेला तर खूप मागासलेला आहे आणि म्हणून आदरणीय भुजबळ साहेबांसारखा एक खमका नेता जर संसदेमध्ये राहिला तर सर्व प्रश्न हे पोटतिडकीने भुजबळ साहेब सोडू शकतील। त्यामुळे नाशिकचा तिढा सुटतो असं वाटत असताना आता पुन्हा महायुतीत दावे प्रतिदावे होत असल्यानं गोडसेंना देव पाहून त्यांच्या नावाची अधिकृत घोषणा होणार की दोघांच्या वादात तिसरा बाजी मारणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। महेश महाले, लोकशाही मराठी, नाशिक। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।